ऑइलच्या बॉटल आतमधून क्लीन करण्यासाठी 100% काम करणारा हॅक मी तुम्हाला आज सांगणार आहे। नमस्कार मंडळी, तर घरी आल्यावर मस्त सर्व अगोदर क्लिनिंग करायला घेतली, कारण सकाळी टिफिन बनवल्यानंतर मी किचन परत सकाळचे जे भांडे असतात ते तसेच पडलेले असतात आणि आल्याबरोबर ही अशी घाण बघून ना डोकं कामच करत नाही, म्हणून अगोदर साफसफाईला लागले। कोथिंबीरचं पाणी पण चेंज केलं आणि कोथिंबीर मस्त ताजी राहिली। त्यानंतर मग मला या ऑइलच्या बॉटल क्लीन करायच्या होत्या, कारण ऑइल संपलेलं होतं ते भरायचं होतं। तर यासाठी मी एक हॅक ट्राय केला, जो की मी व्हिडिओ मध्ये पाहिला होता। ऑइलच्या बॉटल मध्ये अगोदर तांदूळ टाकले, त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही आपण डिश वॉश करण्यासाठी वापरतो ते विम बार टाकला आणि मस्त त्याला थोडा वेळ भिजू दिलं। तोपर्यंत बाकीची भांडी घासून घेतली आणि त्यानंतर मस्त असं याला क्लीन करून घेतलं। तर तुम्ही बघू शकता याला आतमधून अजिबात ऑइल राहिलेलं नाहीये। जर तुम्ही हा नुसका ट्राय केला नसेल ना, तर एकदा नक्की ट्राय करून बघा, 100% काम करेल। आणि त्यातले हे तांदूळ टाकून द्यायचे नाही, बाहेर पक्ष्यांना तुम्ही टाकू शकता। नंतर मग मला आंघोळ करायची होती, म्हणून मग पाणी लावलं आणि दुसऱ्या दिवशी संडे असल्यामुळे मला काही जास्त जेवणात बनवायचा मूड नव्हता, म्हणून वरण आणि भातच बनवलं। बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की कुकर घे म्हणून, पण मला कळत नाहीये कोणतं कुकर घेऊ, त्याच्यामुळे मी आणखी कुकर घेतलं नाही। नंतर मग मस्त असं आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले। आणि मला नक्की कमेंट करून सांगा, तुम्हाला हा नुसका याच्या अगोदर माहित होता का? थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.